नमस्कार, मी प्रदीप पवार. आज आपण वर्तुळ आणि त्यासंबंधीच्या काही कन्सेप्ट बघणार आहोत. तर वर्तुळ म्हणजे काय बघा, एक निश्चित बिंदू आणि त्या बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या एका प्रतलातील बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. एक निश्चित बिंदू आणि त्याच्यापासून एक विशिष्ट अंतर आणि त्या विशिष्ट अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला काय म्हणायचं, वर्तुळ असं म्हणायचं. हे निश्चित अंतर म्हणजेच काय असणार आहे, त्रिज्या असणार आहे. आणि हा बिंदूंचा संच सगळा हे निश्चित अंतर ह्या एवढ्या समान अंतरावर म्हणजे प्रत्येक ठिकाणी अंतर काय असणार आहे, समान असणार आहे. अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणायचं. आणि हे सर्व काय पाहिजे, एकाच प्रतलात पाहिजे. ठीक आहे. तर निश्चित अंतर म्हणजे इथं बघा, निश्चित अंतर म्हणजे काय असणार आहे, हे OP किंवा OA किंवा OB आणि ह्याला काय म्हणायचं, वर्तुळाची त्रिज्या. आणि निश्चित बिंदू म्हणजे कोणता आला इथं, O हा निश्चित बिंदूपासून. निश्चित बिंदू म्हणजेच काय झाला, केंद्रबिंदू किंवा केंद्रबिंदूला अजून काय म्हणतोय आपण, मध्यबिंदू. वर्तुळाचा मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू. तर पहिला कन्सेप्ट आहे त्रिज्या. तर त्रिज्या म्हणजे काय, केंद्रबिंदू किंवा मध्यबिंदू आणि वर्तुळ परिघावरील कोणताही एक बिंदू सांधणारा रेषाखंड. आता वर्तुळ केंद्र म्हणजे O झालेला आहे आणि वर्तुळ परिघा हा परिघ झाला. ह्या परिघावरील कोणताही एक बिंदू सांधणारा रेषाखंड म्हणजे OP ही काय झाली, त्रिज्या झाली. तसेच OA ही त्रिज्या झाली. तसेच OB ही देखील काय आहे, त्रिज्या आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्रिज्या काय असणार आहे, समान असणार आहे. ठीक आहे. त्रिज्या म्हणजे समजलेलं आहे तुम्हाला, केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळ परिघावरील कोणताही एक बिंदू, इथं B आहे, P आहे किंवा A आहे, यांना सांधणारा रेषाखंड म्हणजेच त्रिज्या होय. त्रिज्येनंतर जीवा. जीवा म्हणजे काय बघा, वर्तुळ परिघ आहे, हा वर्तुळ परिघ झाला. ह्या वर्तुळ परिघावरील कोणतेही दोन बिंदू सांधणारा रेषाखंड. ठीक आहे. हा आणि X आणि Y हे दोन बिंदू वर्तुळ परिघावर आहेत आणि वर्तुळ परिघावरील ह्या बिंदूंना सांधल्यानंतर म्हणजे जोडल्यानंतर तयार झालेला XY हा रेषाखंड म्हणजेच काय, वर्तुळाची जीवा. त्याच पद्धतीनं A आणि B हे देखील वर्तुळावरील दोन बिंदू आहेत आणि त्यांना सांधणारा रेषाखंड AB ही देखील काय आहे, जीवा आहे. जीवा XY तसेच AB ह्या काय झाल्या, जीवा झाल्या. त्रिज्या कोणत्या झाल्या, OB झाली, OA झाली, OP झाली. ठीक आहे. जीवा समजलेला आहे. जर सर्वात मोठी जीवा कोणती असणार आहे, तर सर्वात मोठी जीवा ही जी वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे ती सर्वात मोठी जीवा असणार आहे. म्हणजे इथं AB ही सर्वात मोठी जीवा असणार आहे. मग त्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणायचं, तर त्याला आपण नाव दिलेलं आहे व्यास. व्यास म्हणजे काय, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. ठीक आहे. किंवा सर्वात मोठ्या जीवेला व्यास असे म्हणतात, असे म्हटलं तरी चालते. तर इथं व्यास कोणता आहे, AB हा व्यास आहे. ठीक आहे. मग व्यास आणि त्रिज्या यांच्यामध्ये काय संबंध आहे, व्यास कोणता आहे, AB आणि त्रिज्या कोणती आहे, OA, OB आणि OP. तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतोय. व्यास हा त्रिज्येच्या काय असतोय, 2 गुणिले त्रिज्या. त्रिज्येच्या हा नेहमी काय असतोय, दुप्पट असतोय. इथं आकृतीत बघा, OB ही त्रिज्या आहे, OA ही त्रिज्या आहे आणि AB हा काय आहे, व्यास आहे. तर OB ची दुप्पट किंवा OA ची दुप्पट किंवा OP ची दुप्पट म्हणजेच AB होय. म्हणजेच AB बरोबर कसं लिहू शकतोय आपण, 2 OB किंवा 2 OA किंवा 2 OP. छेदिका म्हणजे काय, वर्तुळा परिघावरील कोणत्याही दोन बिंदूतून जाणारी रेषा. इथं M आणि N हे दोन बिंदू आहेत आणि वर्तुळ परिघावरील बिंदू आहेत आणि त्यांच्यातून जाणारी ही रेषा आहे, म्हणून MN ही काय झाली, छेदिका. छेदिका म्हणजे काय, वर्तुळ परिघावरील कोणत्याही दोन बिंदूतून जाणारी रेषा म्हणजेच छेदिका होय. मग छेदिका आणि जीवा यांच्यामध्ये फरक आहे. इथं MN ही छेदिका झाली आणि जीवा ही काय, XY झाली. तर छेदिका म्हणजे रेषा येते आणि जीवा म्हणजे काय असणार आहे, फक्त रेषाखंड असणार आहे. ठीक आहे. छेदिका म्हणजे वर्तुळ परिघावरील दोन बिंदूतून जाणारी रेषा
आणि जीवा म्हणजे वर्तुळ परिघावरून दोन बिंदूतून जाणारा रेषाखंड किंवा दोन बिंदूला सांधणारा रेषाखंड. ठीक आहे. रेषाखंड म्हटलं की जीवा आणि रेषा म्हटले की छेदिका. वर्तुळ परिघाच्या कोणत्याही एका बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेषा म्हणजे स्पर्शिका होय. स्पर्शिका म्हणजे वर्तुळ परिघावरील कोणताही एका बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेषा म्हणजे स्पर्शिका होय. इथे बघा पी या परिघावरील बिंदूतून सी डी ही स्पर्शिका काय करून गेलेली आहे, पी बिंदूत स्पर्श करून गेलेली आहे. ठीक आहे. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला सी डी ही स्पर्शिका पी बिंदूमध्ये स्पर्श करून गेलेली आहे. मग इथे स्पर्शिका कोणती आहे, सी डी ही काय झाली, स्पर्शिका झाली. स्पर्शिकानंतर स्पर्शबिंदू. स्पर्शबिंदू काय असणार आहे, तर स्पर्शिका वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये स्पर्श करते त्याला काय म्हणायचं, स्पर्शबिंदू. ठीक आहे. तर इथे स्पर्शबिंदू कोणता आला, बिंदू पी. सी डी ही स्पर्शिका ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला पी या बिंदूमध्ये स्पर्श करते म्हणताना स्पर्शिका ही सी डी झाली आणि स्पर्शबिंदू काय झाला, पी हा स्पर्शबिंदू झाला. परिघ म्हणजे काय, तर परिघ म्हणजे वर्तुळाची एकूण लांबी म्हणजेच परिघ होय. जर हा इथून कट केला आणि जर सरळ केले तर सरळ ही जी लांबी असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, परिघ म्हणणार आहे. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट आहे वर्तुळ कंस. वर्तुळ कंस म्हणजे काय बघा, वर्तुळ परिघावरील कोणत्याही दोन बिंदूमधील वर्तुळ परिघाचा भाग म्हणजेच वर्तुळ कंस होय. तर पी आणि क्यू इथे एक दोन बिंदू आहेत. वर्तुळ परिघावरील दोन बिंदूमुळे पूर्ण परिघाचे दोन भागात रूपांतर झाले आहे. कोणतं, पी ते इथं क्यू पर्यंत, तसेच पी पासून या क्यू पर्यंत. तर हे दोन कंस तयार झाले आहेत का, त्यामुळे पी आणि क्यू ह्या परिघावरील दोन बिंदूमुळे परिघाचे दोन भागामध्ये रूपांतर होते. त्या प्रत्येक भागाला कंस असे म्हणायचं. तर कंस वाचायचा कसा किंवा लिहायचा कसा, कंस पी एस क्यू म्हटलं तर पी क्यू फक्त म्हटलं तर इकडून पण पी क्यू होतंय, ह्या इथून पण पी क्यू होतंय. मग पी एस क्यू म्हटलं तर कंस कोणता झाला, पी एस क्यू हा कंस झाला. आणि दुसरा कंस कोणता झाला आहे, पी, मग ह्यातील एक घ्या, आर घ्या किंवा बी घ्या मध्ये नावामध्ये, मी आर घेतलेला आहे, पी आर क्यू, कंस पी आर क्यू आणि कंस पी एस क्यू. कंस पी आर क्यू असा देखील लिहू शकताय, कंस पी ए क्यू. ठीक आहे. इथून इथपर्यंत कोणत्याही कंसाचे माप म्हणजे त्या कंसाने केंद्राशी केलेल्या कोनाचे माप होय. जर ह्या कंसानं केंद्राशी किती कोन केला, हा केंद्राशी केलेला कोन म्हणजेच काय, त्या कंसाचं माप होय. एक पूर्ण परिघ केंद्राशी किती अंशाचा कोन करतो, पूर्ण परिघ हा केंद्राशी 360 अंशाचा कोन करतो. तर अर्धवर्तुळ म्हणजे काय, वर्तुळामधील व्यासामुळे वर्तुळाचे दोन भागात रूपांतर होते. वर्तुळावरील काय होते, व्यासामुळे. हा जर व्यास झाला, या व्यास म्हणजेच काय, व्यास म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजे जी केंद्रातून जाते ती. या व्यासामुळे वर्तुळाच्या दोन भागात रूपांतर होते. या प्रत्येक भागाला अर्धवर्तुळ असं म्हणायचं. पुढचा कन्सेप्ट आहे त्रिज्याअंतरखंड. याला महाराष्ट्रात वर्तुळ पाकळी असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या पुस्तकामध्ये 10वीच्या पुस्तकामध्ये वर्तुळ पाकळी असं त्याला नाव दिलेलं आहे. आपण त्याला त्रिज्याअंतरखंड असं म्हणतो. तर त्रिज्याअंतरखंड म्हणजे काय बघा, वर्तुळाच्या दोन त्रिज्या कोणत्या, ओ ए आणि ओ बी. वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि परिघाचा एक भाग. परिघाचा भाग कोणता, हा ए ते बी पर्यंत, ए आर बी हा कंस. यांच्यामध्ये बद्ध असलेला बघा, वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि वर्तुळ परिघाचा एक भाग यांच्यात परिबद्ध असलेल्या वर्तुळाच्या भागाला त्रिज्याअंतरखंड असे म्हणतात. यांच्यात परिबद्ध असणाऱ्या वर्तुळाच्या भागाला काय म्हणायचं, त्रिज्याअंतरखंड. म्हणजे हा मी इथं छायांकित केलेला भाग आहे, हा त्रिज्याअंतरखंड आहे किंवा वर्तुळ पाकळी आहे. काय इथं बघा, ओ ए आणि ओ बी ह्या दोन त्रिज्या आहेत आणि परिघाचा भाग म्हणजेच कंस कोणता, कंस ए आर बी
मुळे तयार झालेला परिबद्ध म्हणजे यांच्यामध्ये बंदिस्त असणारा भाग हा काय झाला, वर्तुळ पाकळी झाला किंवा त्रिज्याअंतरखंड झाला. आणि तो लिहायचा कसा बघा, त्रिज्याअंतरखंड ओ ए आर बी, त्रिज्याअंतरखंड ओ ए आर बी. ठीक आहे. त्याच पद्धतीनं ओ ए आणि ओ बी ह्या दोन त्रिज्येने तयार केलेला आणि कंस किंवा परिघाचा भाग कोणता आहे, ए एस बी असेल तर तयार होणारा कोणता त्रिज्याअंतरखंड असणार आहे बघा, त्रिज्याअंतरखंड ओ ए एस बी, ए एस बी हा काय झाला, त्रिज्याअंतरखंड झाला. ठीक आहे. तर लघु त्रिज्याअंतरखंड कोणता आणि विशाल त्रिज्याअंतरखंड कोणता, तर ज्या दोन त्रिज्यांनी केंद्राशी केलेला केंद्रीय कोन हा 180 अंशापेक्षा जर मोठा असेल तर तयार होणारा त्रिज्याअंतरखंड हा विशाल त्रिज्याअंतरखंड असतो. जर एओ आणि बीओ या दोन त्रिज्यांनी केंद्राशी केलेला कोन हा 180 अंशापेक्षा काय पाहिजे, मोठा पाहिजे. 180 अंशापेक्षा तो काय पाहिजे, मोठा असेल तर तो काय असणार आहे, विशाल त्रिज्याअंतरखंड. आता ए एस बी इथं याने तयार केलेला कोन हा काय असणार आहे, विशाल आहे. ठीक आहे. त्या 180 अंशापेक्षा जास्त आहे म्हणताना हा त्रिज्याअंतरखंड काय झाला, विशाल त्रिज्याअंतरखंड झाला. आणि ह्या कंसाने इथं केलेलं किंवा ही एओ आणि बीओनं इथं ह्या त्रिज्येने इथं केलेला कोन कोणता असणार आहे, लघु असणार आहे म्हणताना काय असणार, तो लघु त्रिज्याअंतरखंड. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट आहे वर्तुळखंड. तर वर्तुळखंड म्हणजे काय बघा, वर्तुळामध्ये जीवेमुळे वर्तुळाचे दोन भागात रूपांतर होते. आता ह्या ए बी जीवेमुळे हा एक भाग तयार झाला आहे आणि हा एक भाग तयार झाला आहे. तर वर्तुळाच्या किती दोन भागामध्ये रूपांतर होते आणि त्या प्रत्येक भागाला वर्तुळखंड असं म्हणायचं. ठीक आहे. तर वर्तुळखंड इथे दोन वर्तुळखंड तयार झाले आहेत. कोणता, कसं लिहायचं बघा, वर्तुळखंड ए पी बी आणि वर्तुळखंड ए क्यू बी हे दोन वर्तुळखंड तयार झालं. तर विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड कसा शोधणारा तुम्ही किंवा कसा लक्षात ठेवणारा, तर ज्या वर्तुळखंडामध्ये केंद्रबिंदू असतो तो विशाल वर्तुळखंड आणि ज्या वर्तुळखंडामध्ये केंद्रबिंदू कशाचा, वर्तुळाचा केंद्र नसतो त्याला लघु वर्तुळखंड असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आता ए पी बी वर्तुळखंड ए पी बी हा काय झाला, विशाल वर्तुळखंड झाला आणि वर्तुळखंड ए क्यू बी यामध्ये केंद्रबिंदू नाही म्हणताना हा काय झाला, लघु वर्तुळखंड. ठीक आहे.